सामने नाव तर काही थोडंसं वेळ आमच्याकडे करू आम्ही टॅली करतो कोणाला आम्ही मॅन ऑफ द सिरीज देणार आहोत कारण ही स्पर्धा अशी की पारदर्शक स्पर्धा त्यामुळे कोणावरती अन्याय केला जाणार नाही याची नोंद घ्या आपण डीजे मास्टर शेवटचं गाणं उद्या आमच्या आयोजकांची विनंती की शिवाजी महाराजांचं गाणं उद्या शेवटचं हॅलो तर ज्यांनी या स्पर्धेला आपण बोलतो बक्षीस वितरण समारंभाकडे ज्यांनी या स्पर्धेला निश्चित अप्रतिम कारण आलेल्या प्रेक्षकांनी तर समोर लाईव्ह पाहिला परंतु ज्या प्रेक्षकांनी घर बसल्या या सामन्यांचा आनंद घेतला आणि ज्यांची लाईन इथे आपण पाहिली यूट्यूबच्या माध्यमातून इंडिया क्रिकचे वैभव वेट सचिन मुंडे आणि वैभव वेट्टा या दोन्ही इंडिया क्रिकच्या या आपण मंचावरती सचिन मुंडे आणि वैभव वेट्टा मी विनंती करतो मनोज खारकर साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते या दोन्ही मान्यवरांचा सन्मान करायचा आहे मनोज खारकर या मान्यवरांना विनंती असेल की आपण सचिन मुंडे वैभव वेट्टा या दोन्ही इंडिया क्रिकच्या जी लाईन चालवतात त्यांचा आपण सन्मान व्यक्त करायचा आहे तर मनोज इथे आलाय श्री मनोज खारकर यांच्या शुभ हस्ते सचिन मुंडे यांचा सन्मान होतोय याच दरम्यान ज्यांच्या आवाजाने पूर्ण प्रेक्षक खुश झाले ज्यांची अप्रतिम डीजे ऑपरेटिंग आपण पाहिली सँडी डीजेच्या माध्यमातून मी सँडी डीजेचे प्रोप्रायटर संदीप पाटील उर्फ सँडी वलवल यांना विनंती करतोय विजय खारकर साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते संदीप पाटील उर्फ सँडी यांचा करायचा आहे संदीप जीवदानी बामण डोंगरी इथे जरी हरले तरी मात्र आता मेगा फायनलचा सामना खेळतात त्यांना आपण शुभेच्छा देऊया सावरकर या मैदानावरती तर नक्कीच ज्या पंचांनी आम्हाला इथे 4 रात्री अतिशय अप्रतिम पंचांची भूमिका बजावली प्रोफेशनल पंच निलेश चालके आणि जयंत पाटील मी विनंती करतोय रोहिदास खारकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते निलेश चालके आणि जयंत पाटील या दोन्ही पंचांचा आपण सन्मान करायचा आहे या जयंत पाटील सर या निलेश चालके सर तर रोहिदास खारकर साहेबांना विनंती असेल की आपण प्रोफेशनल पंच निलेश चालके साहेबांचा सन्मान इथे केला जातोय आपण पाहू शकता बक्षीस वितरण सोहळा समारंभ सुरू आहे नक्कीच थोड्याच वेळामध्ये खेळाडूंसाठी सन्मान खेळाडूंचा मान सन्मान उत्कृष्ट बॅट्समन उत्कृष्ट बॉलर अशा अनेक पारितोषिक खेळाडूंना दिले जातील याच दरम्यान अपडेटर्स पिंट्या घरात मी सुरेश सोमासे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते एक उत्कृष्ट अपडेटर्स पिंट्या घरात यांचा आपण सन्मान करायचा आहे सुरेश सोमासे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पिंट्या घरात मित्रांनो जरा या अपडेटरसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या कारण ज्यांची मेहनत म्हणजे आपण नक्कीच मजदूर वाटेला आराम करू शकतो परंतु ज्यांचे हात कंटिन्यू चालू असतात ते उत्कृष्ट अपडेटर रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य पिंट्या घरात यांचा इथे सन्मान केला जात आहे तसेच न्यू इंडिया एंटरप्राइजेस जनरेटर इस्माईल फोडकर यांना विनंती असेल तसेच उत्कृष्ट स्कोरर कांचन पालकर यांचा सन्मान मी दीपक खारकर यांना विनंती करतोय तर जनरेटर ऑपरेटर यांचा इथे सन्मान केला जात आहे निलेश खारकर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक
MD खारकर साहेबांचे सुपुत्र तसेच कांचन पालकर यांचा सन्मान मी दीपक खारकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते कांचन पालकर रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य उत्कृष्ट स्कोरिंग यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतोय ते कांचन पालकर यांचा सन्मान या मंचावरती केला जात आहे दीपक खारकर साहेबांच्या शुभ हस्ते तसेच ज्याने आम्हाला अप्रतिम इथे समालोचनासाठी ज्याने अप्रतिम आपल्या आवाजाने प्रेक्षकाला मनमुग्ध करून दिले ते उत्कृष्ट समालोचक रायगड ठाणा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची कॉमेंट्री ऐकली जाते ते उत्कृष्ट कॉमेंटेटर रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव मच्छिंद्र पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय निलेश खारकर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मच्छिंद्र पाटील सर यांचा सन्मान करायचा जरा जोरदार टाळ्या मच्छिंद्र पाटीलसाठी याच दरम्यान या गावाची ओळख आणि अप्रतिम समालोचक आणि ज्यांच्या माध्यमातून आम्ही शिकलो ते मडवी गुरुजी यांचा सन्मान MD खारकर साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मडवी गुरुजी यांचा सन्मान इथे करायचा उत्कृष्ट समालोचक आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे मन मोठे बॉडी मोठी मन मोठे मेहनत आहे आपली याच दरम्यान पूजन भरनुके हे त्यात मी नवनाथ खारकर यांना विनंती करतोय की पूजन भरनुके यांचा आपण सन्मान करायचा आहे ज्या अतिशय चांगलं समालोचन त्यांनी केलंय आम्हाला अतिशय चांगला सहकार्य दिलंय त्यांचा सन्मान तसेच दिगंबर पाटील यांचा सन्मान मी प्रत्येकांना विनंती करतोय की दिगंबर पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे तसेच आमचे उत्कृष्ट समालोचक रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आणि या स्पर्धेला ज्याने अतिशय चांगला सहकार्य दिलाय निलेश खारकर यांचा अतिशय चांगला साथ दिलाय ते ज्यांना आम्ही नेहमीच लोण्याचा गोला म्हणून संबोधतो ते दिनेश पाटील बेलवली यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या आणि दिनेश पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय किरण मडवी साहेबांना की दिनेश पाटील साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे कांचन पालकर सर क्या बात है तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये आम्हाला अतिशय चांगले समालोचन आणि समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील यांचा आपण सन्मान करूया विनंती करूया आमचे प्रेमळ आयोजक सन्माननीय निलेश खारकर साहेबांना विनंती करतो की एकदा जोरदार संदीप पाटील यांसाठी हिंदीचे अतिशय चांगले समालोचक ज्यांना असोसिएशन निर्माण केले त्यांचा आपण सन्मान करूया शेवटचा सन्मान आमचे लाडके आयोजक सन्माननीय निलेशजी खारकर यांच्या शुभ हस्ते संदीप पाटील रायगड असोसिएशनचे अध्यक्ष यांचा मी शुभ सन्मान करतोय हिंदीचे खूप चांगले समालोचक ज्यांच्या वाणीत आपण समालोचक केले 20 वर्षाचा दांडगा अनुभव क्रिकेटच्या समालोचनाचा असे समालोचकपर्यंतचा आम्ही सन्मान करतो आहोत तर आपला फार वेळ घेत नाही दिगंबर पाटील अतिशय चांगले समालोचक या गावचे भूमिपुत्र त्यांचे सन्मान आम्ही करतो निलेशजी खारकर यांचे शुभ हस्ते एक अतिशय चांगले आयोजक आमचे त्यांचे शुभ हस्ते आम्ही त्यांचाही सन्मान करतो आहोत त्यानंतर सर्वांचा सन्मान झालाय आपण वली या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ती तुम्हाला उत्सुकता लागलेली असेल उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज कोण असणार आहे मित्रांनो एकदा जरा जोरदार टाळी MD खारकर साहेबांसाठी ज्याने स्पर्धेसाठी आयोजन तुमच्यासाठी केलं या आयोजकांसाठी तुम्ही एकदा जरा जोरदार टाळी होत्यात खूप चांगलं आयोजन MD खारकर यांच्या माध्यमातून जे सर्वांचे लोकनेते माजी खासदार सन्माननीय रामचंद्र ठाकूर साहेबांचे घनिष्ठ संबंध असणारे आणि या पनवेल
उरणची ओळख असणारे खारकर साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली. तर आपण बोलतोय या स्पर्धेच्या बक्षीस मित्रांनो सल्ला करा. 32 संघाचा सहभाग या स्पर्धेमध्ये. प्रथम मी सर्व हरलेल्या संघाचं अभिनंदन करतोय. जर ते हरलेले असते तर तुम्ही जिंकला नसतात, तर त्यांचं मी प्रथम अभिनंदन करतोय आणि वलतं बक्षीस समानाच्या वितरण करा. तर शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याने या स्पर्धेमध्ये ऋषी नाईक नंतर संघाला सावरलं आणि जबरदस्त फलंदाजी केली, तर शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे प्रदीप मुंबईकर ठरलाय शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर मी आमंत्रित करेन सन्माननीय विकी खारकर साहेबांना आणि आशिष काळे साहेबांना की आपण समोर यावं आणि आपल्या शुभ हस्ते ऋषी नाईक पाच झाल्यानंतर सुद्धा संघाला सावरणारा फलंदाज प्रदीप मुंबईकरसाठी एकदा जरा जोरदार टाळ्या. जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये. डीजे पण घे. तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज या मी पारितोषिक देतोय. जे पारितोषिक तुम्हाला फ्रीज कारण थंडा कूल सध्या गरमीचे खूप दिवस आहेत आणि या गरमीच्या दिवसामध्ये तुम्हाला रिप्रेझेंट देऊन आम्ही सन्मान करत आहोत आणि एक ट्रॉफी चषक देऊन आम्ही तुम्हाला सन्मान करत आहोत. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वांची मनं जिंकलीत, ज्याने स्पर्धेमध्ये तुफान गोलंदाजी केली आणि स्पर्धेमध्ये फलंदाजाला मात्र सलोखी बोलून सोडलं आणि या स्पर्धेमध्ये आपली कामगिरी कायम ठेवली. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्याने 32 संघांमध्ये सर्वांचं लक्ष केंद्रित केलं आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. मी आमंत्रित करेन सन्माननीय रामनाथ कोळी साहेबांना, सदस्य ग्रामपंचायतचे आणि एकनाथ मडवी साहेबांना विनंती करेन की आपण पुढे यावं आणि आपल्या शिवास्त आपण उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी देऊन या सन्मान करावा. या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज ज्याने सर्वांची मनं जिंकली, ज्याने फलंदाजांना नाचवलं आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. या 32 संघांमध्ये निवड करतोय वाल संघाचा आकाश गरे ठरला स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. आणि त्याच्या एकनाथजी मडवे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते आपण हे पारितोषिक द्यावं. तर सन्माननीय रामनाथजी कोळी सदस्य आमचे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि एकनाथजी मडवी साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते पारितोषिक द्यावं. केलबिटारी कंपनी खूप चांगली मित्रांनो 10 वर्षाची वॉरंटी कॉम्प्रेसरची आहे आणि एवढे रेफ्रिजरेटर चांगले तुम्हाला थंडा कूल या गरमीच्या दिवसामध्ये यापेक्षा तुम्हाला चांगलं गिफ्ट काय असणार आहे. खूप चांगला गिफ्ट आणि ज्यावेळी मात्र आकाश गरे स्वीकारतोय हे उत्कृष्ट गोलंदाजा पारितोषिक. तर दिलीप पाटील मोरावे यांच्याकडनं आम्हाला पारितोषिक मिळालं, त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. फ्रीज आम्हाला मिळाले त्यांचे मनापासून आभार, हृदयाच्या अंतकरणापासून तुमचं मनापासून आभार. तर रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला मी निश्चित आपण मागच्या स्टेजने उतरू शकता, हरकत नाहीये. तर एवढं हेवी पारितोषिक तुम्हाला मिळतंय. खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे. तुमचा खेळ तुमच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पारितोषिक देतच राहील. तुम्हाला भावी आयुष्यासाठी निश्चित आकाश गरे तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. यू प्लेड व्हेरी वेल. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज 32 संघांमध्ये आम्ही निवडतो उत्कृष्ट फलंदाज. सर्वांची स्वप्न होती या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज बनण्याची. कारण फलंदाज म्हटलं तर सर्वांच्या आवडीचा, कारण 100% प्रेक्षकांमधनं 70% प्रेक्षक हे फलंदाजी पाहण्यासाठी येत असतात आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आम्ही घोषणा करतो. 32 संघाचं लक्ष लागलं होतं फलंदाजाकडं आणि 32 संघांमध्ये आपलं लक्ष केंद्रित करणारा, सर्वांना बेधुंद आपल्या फलंदाजीने वेडावून सोडणारा फलंदाज या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय, ज्याने सर्वांची मने जिंकली आणि सर्व गोलंदाजांना मात्र सलगी बरोबर करून सोडलं. तो उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील मी आमंत्रित करेन सन्माननीय गजानन खारकर साहेबांना आणि जितेंद्र सोमासे साहेबांना विनंती करेन की आपण पुढे यावं आणि आपल्या शुभास्ते आपण उत्कृष्ट फलंदाज हा पारितोषिक आपण द्यावं. तर आम्हाला बीटी मुंबईकर याने फ्रीज आम्हाला प्रदान केले, त्यांच्यासाठी एकदा जरा जोरदार बीटी मुंबईकरसाठी. तर खूप चांगले पाठीराखे आहेत ते, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो हृदयाच्या अंतराळात बसता. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आम्ही घोषणा करतोय. या स्पर्धेमध्ये ज्याने फलंदाजीला सर्वांना वेडावून सोडलं, ज्याने जबरदस्त फलंदाजी केली आणि
आपला फलंदाज स्टँडर्ड दाखवला. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय जबरदस्त कामगिरी करणारा सर्वांची मने जिंकणारा गणेश भोई संघाचा अजित कोहली ठरला स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. लगातार 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा मार्केट ठरला अजित कोहली. यावेळी मात्र उत्कृष्ट फलंदाज ठरलाय. ज्या फलंदाजाला सामना जिंकल्यानंतर बॅट हायमध्ये फेकली होती एवढं अट्रॅक्शन दाखवलं फलंदाजाला तो ठरला स्पर्धेचा मॅन ऑफ दी. निश्चित 2दा मॅन ऑफ द मॅचचा मार्केट ठरला उत्कृष्ट फलंदाज झाला तो अजित कोहली. तर मित्रांनो मॅन ऑफ दी सिरीज या पार्श्विक आम्ही थोडेसे वेलन देणार आहोत. तर या स्पर्धेसाठी बरेचसे खेळाडू स्पर्धेमध्ये आहेत. तर आम्ही प्रथम बोलतोय उत्कृष्ट फलंदाज ठरला स्पर्धेत अजित कोहली. अजित कोहली यू प्लेड व्हेरी वेल. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट. खरोखरच आभार व्यक्त करतो आम्ही आमचे. तर या स्पर्धेची चतुर्थ पार्श्विक आम्ही बोलतोय रोख रक्कम या स्पर्धेची पारितोषिकाची रक्कम चतुर्थ पार्श्विक ठरलाय तो वाकडी संघ. मी आमंत्रित करेन सन्माननीय श्री ज्ञानेश्वर मंगला कोहली, सन्मान्य राजेश खारकर साहेब, जगदीश खारकर साहेब उपसरपंच या मान्यवर विनंती करेन आपण चतुर्थ पार्श्विक देऊन या खेळाडूंना आपण सन्मानित करावं. वाकडे संघाला विनंती आपण रंगमंचावरती यावं. ज्या संघाने पहिला दिवस गाजवला या स्पर्धेमध्ये त्या संघाला विनंती करतोय त्याचे पाठीरेखा असेल तर आपण याकडे वाकडे संघ सध्या खेळतोय मैदानावरती. उपसरपंच नाना पाटीलला विनंती करतोय आपण पुढे यावं, आपण पार्श्विक स्वीकारावं. आणि नामदेव झमणारे माजी सरपंच ज्यांना विनंती करूया की आपण पार्श्विक पटकावं. आपण रोख रक्कम कॅश प्राइज ब्युटिफुल ट्रॉफी या स्पर्धेमध्ये वाकडी संघ चतुर्थ क्रमांकाच्या मार्केट ठरला. ज्याने पहिल्या दिवशी सुपर 4 मध्ये धडक दिली होती मात्र तो संघ ठरला 4थ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र अपयश आपल्या संघाला हरकत नाहीये. ट्राय ट्राय बट डोंट क्राय. निश्चित एकविरा माता तुमच्या सोबत आहे, आमच्या सुद्धा सोबत आहे. अग्री कोल्यांची कुलदेवता एकविरा माता. त्याच्या तृतीय पार्श्विक आपण बोलतोय या स्पर्धेतील धारावी संघटनेला तृतीय पार्श्विकाचा मानकरी सन्माननीय दीपक खारकर साहेब, विजय खारकर साहेबांना विनंती करूया आपल्या शुभासाहेब वाशुवती करावं. धारावी संघाने इतिहास जोरदार झाल्या. धारावी संघासाठी जर एकदा होत्यात खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमात दाखवलंय. तर मी विनंती करेन हे पार्श्विक देण्यासाठी. दीपक खारकर विजय ना आणि एक प्रवीण गायकवाड ना. तसेच प्रवीण साहेबांना सुद्धा विनंती करेन की वडगरचे प्रवीण साहेब याला विनंती करतो आपण पुढे जावं, आपल्या शुभा साहेब पार्श्विक पूर्ण करावं. तृतीय पार्श्विक मार्ग जातो धारावी संघ गावदेव धारावी संघ स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मार्ग शेवटच्या क्षणापर्यंत मात्र अपयश लाभल्या संघाला आणि तृतीय क्रमांकाचा मार्ग स्पर्धेमध्ये धारावी संघ. थँक्यू सो मच. तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीज या पार्श्विक आपण बोलणार आहोत. तर स्पर्धेतील मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी आम्ही घोषणा करतोय. तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी ठरलेला खेळाडू ज्याने स्पर्धेमध्ये सर्वांची मनं जिंकली, ज्याने आपला चांगला खेळ दाखवला, ज्याने आपली गुणवत्ता 100% दाखवली. मी प्रेक्षकांना विनंती करेन की तुमच्यामध्ये आम्हाला खेळाडूंची तुमच्यामध्ये आम्हाला तुम्ही जज करू शकता आणि तुम्ही खेळाडूंची नावं सांगू शकता. तर स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कोण असणार आहे तो गणेशपुरी संघाचे सुद्धा काही खेळाडू स्पर्धेच्या रेसमध्ये आहेत. वोडाफोन वाहन संघ सुद्धा रेसमध्ये खेळाडू आहेत. तर प्रेक्षकांना आम्हाला उत्तर हवंय कोण असेल तो खेळाडू या स्पर्धेतील. प्रथमेश कोहलीचं नाव नाही येते अजून जज करू शकता तुम्ही. अजित धुमालचं सुद्धा नाव नाहीये. तर या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मार्केट ठरलाय ज्याने या स्पर्धेमध्ये सुरुवातीपासून दमदार कामगिरी केली. या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅचचा मार्केट ठरल्यानंतर मॅन ऑफ द सिरीजचा मार्केट ठरलाय ज्याने 104 धावा स्पर्धा ठरल्यात तो मात्र ठरलाय. या स्पर्धेतील रमेश पवार ठरलाय या स्पर्धेचा मालिकावी ठरलाय.
135 धावा स्पर्धेमध्ये ते सध्या उपस्थित नाहीयेत, तर विनंती करेन सरपंच साहेबांना त्यांच्या की आपण पारितोषिक स्वीकारावा. पहिल्या सामन्यात 7 चेंडूंनी 20 धावा, त्यानंतर 19 चेंडू 50 धावा, तिसऱ्या सामन्यात 10 चेंडू 39 धावा, चौथ्या सामन्यात 16 चेंडू 26 धावा आणि शेवट एकूण 42 चेंडूमध्ये 135 धावा. जबरदस्त. तर सन्माननीय निलेश खारकर साहेबांना विनंती करेन आणि किरण मडवी साहेबांना तसेच प्रतीश पाटील आमचे लाडके आयोजक ज्यांना विनंती करेन की आपल्या शुभास साहेबांना मालिकावीर प्रदान करावा. आपण त्यांच्या बाईककडे 32 संघ खेळूचं लक्ष 32 संघातील खेळूचं लक्ष लागलं होतं. ती बाईक कर वाकडी संघ सध्या खेळतोय ऑन द ग्राउंड, त्यामुळे सरपंचांना विनंती करेन की आपण पारितोषिक स्वीकारावा. 135 धावा या स्पर्धेमध्ये तब्बल अवून नोंदवल्या आणि 4 गडी सुद्धा बाद केले. तर या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक आम्ही पाहिलं, एक 66 धावाची दमदार केली पाहिली आम्ही काल प्रशांत खानाकर यांच्या माध्यमातून आणि एक षटक आम्ही पाहिलं अर्धशतक पाहिलं मैदानावरती अवूच्या माध्यमातून. त्यामुळे अवूला आम्ही देतोय 135 धावाची दमदार केली या स्पर्धेमधील मॅन ऑफ द आम्ही पारितोषिक देतोय. तरी मालिकावीर आम्ही देतोय अवूला, ज्या अवूने 2014 मध्ये टाटा नॅनोकर पटकावली होती अकुर्लीच्या मैदानावरती दोस्ती गेमच्या माध्यमातून आणि ज्या अवूने आताच 1 महिन्यापूर्वी बाईक पटकावली होती टेंबोऱ्याच्या माध्यमातून त्या अवूला आम्ही देतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. वाकडी सगळ्या स्पर्धेत 7 क्रमांकावर जरी असेल मात्र मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक वाकडी गावामध्ये जातोय. तर आपण बोलूया द्वितीय क्रमांकाच्या मानकरीकडे. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरीला ज्याने 2013 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली या स्पर्धेतील गणेशपुरी संघ ठरला या स्पर्धेचा रनर संघ. अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये प्रथमेशच्या माध्यमातून हा संघ आपण पाहिलं नेतृत्वामध्ये आणि मी खरोखरच एमडी खारकर साहेबांचा आभार व्यक्त करतो ज्याने विना शुल्क फ्री ऑफ कॉस्ट या संघाला यावेळी मात्र फ्री ऑफ कॉस्ट एंट्री दिली आणि स्पर्धेमध्ये गणेशपुरी संघाला त्याने प्रेम दाखवलं आणि त्या प्रेमापोटी गणेशपुरी संघ मात्र द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. बारा मुंबईकर साहेबांना तसेच दिलीप पाटील मोरावे या दोन्ही मान्यवरांना विनंती करून आपल्या शुभास आपण पारितोषिक वितरण करावं. रोख रक्कम कॅश प्राइज आणि स्पर्धेतील मात्र द्वितीय क्रमांकाचा मानकरीला संघटना यस प्लीज आहे. थँक्यू सो मच. तुमची विजयाची गर्दी अशीच चालू राहू द्या. तुम्हाला शुभेच्छा मध्ये येतो गणेशपुरी संघ. खूप चांगला क्रिकेट दाखवा. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तर या स्पर्धेतील 32 संघांमध्ये 31 संघांना नमूद ठरलाय. चॅम्पियन संघ ठरलाय व्होडाफोन वाल संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. मी आमंत्रित करेन या पनवेल उरणची शान सन्माननीय एमडी खारकर साहेबांना तसेच सन्माननीय मडवी गुरुजी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्त्या आपण पारितोषिक वितरण करावं. या स्पर्धेतील चॅम्पियन संघ या पनवेल उरणची शान सन्माननीय एमडी खारकर साहेब तसेच आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय मडवी गुरुजी सरांना विनंती करेन की आपल्या शुभास्त्या आपण चॅम्पियन ट्रॉफी देऊन या संघाला आपण सन्मानित करावं. डीजे ऋषी नाईक ठरला या स्पर्धेतील जबरदस्त कामगिरी करा खेळू. तर ऋषी नाईक तुमच्या संघाला हार्दिक शुभेच्छा देतो. आम्ही अभिनंदन करतो तुमचं चॅम्पियन ठरल्या.